विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या नवीन युनिटच्या प्रारंभ करण्याच्या नव्या तासिकेमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. यापूर्वी आपण नेतृत्व लीडरशिप ही जी कन्सेप्ट आहे ती आपण अभ्यासली. तो आपला एक युनिट पूर्ण झाला. आपण दुसरी कन्सेप्ट या ठिकाणी अभ्यासणार आहे, ती म्हणजे राष्ट्रवाद, नॅशनलिटी. आपण आधुनिक काळामध्ये प्रसारमाध्यम असतील, अर्थात वर्तमानपत्र असतील, व्हॉट्सअप असेल, इंटरनेट असेल, या सगळ्या माध्यमातून राष्ट्रवाद हा शब्द सातत्याने ऐकतो, वाचतो, आपल्याला तो भावतो. राष्ट्रवादी भावना, राष्ट्रवाद म्हणजे काय हे आपल्याला कळतं, पण ओळखत नाही हे नेमकं काय आहे. पण राष्ट्रवादाची जी भावना आहे ही प्रत्येक देशासाठी, प्रत्येक राष्ट्रासाठी, त्या राष्ट्रातील जनतेमध्ये ऐक्याची किंवा एकत्वाची, राष्ट्रप्रेमाची, राष्ट्रभक्तीची भावना निर्माण करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून जगाच्या पाठीवरचा असं कोणतेही राष्ट्र, कोणताही देश आज असं म्हणू शकत नाही की आमच्या देशातील लोकांमध्ये राष्ट्रवादाची भावना नाही. राष्ट्रवाद अर्थात राष्ट्रीयत्वाची भावना ही जगातील कोणत्याही देशाच्या अस्तित्वाचा एक प्रकारचा मूलाधार आहे. राष्ट्रवादाची भावना ही अशी एक भावना आहे, अशी एक मानसिक अवस्था आहे, त्याला एक अशी आध्यात्मिक अवस्था म्हणावं लागेल की ज्यामुळे त्या संबंधित देशातील नागरिकांमध्ये, जनतेमध्ये एकजुटीची भावना तयार होते, एकत्वाची भावना तयार होते, ऐक्याची भावना तयार होते, की जी कोणतेही जागतिक किंवा अंतर्गत संकटाला तोंड देण्यासाठी एक टॉनिक म्हणून सातत्याने कार्य करत असते. आणि म्हणून राष्ट्रवादाची ही जी एक भावना आहे किंवा राष्ट्रवाद ही जी एक संकल्पना आहे ती राष्ट्र आणि राज्याच्या दृष्टिकोनातून देशाचा मूलभूत आधार म्हणून किती महत्त्वाची आहे, कशी महत्त्वाची आहे, तिथे नेमकं स्वरूप काय आहे, तिचा अर्थ काय आहे हे आपल्याला समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. मुळात आपण जर विचार केला तर राष्ट्रवाद ही जी संकल्पना आहे, ही जी कन्सेप्ट आहे, ही कधी आणि कशी निर्माण झाली, कशी अस्तित्वात आली, हा प्रश्न आपल्या मनात निर्माण होऊ शकतो. जसं राज्य संस्था नेमकी कधी अस्तित्वात आली असेल हा प्रश्न आपल्या समोर पडतो. आणि मग आपण मानवाचा जो इतिहास आहे त्याच्यात डोकावतो आणि मग त्यातील ऐतिहासिक टप्प्यांच्या मानवजातीच्या विकासाच्या विविध टप्प्यानंतर आपल्या लक्षात येतं की क्रमाक्रमाने राज्यसंस्था ही विकसित झाली. राज्यसंस्थेचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी, राज्यसंस्थेचा अर्थात राज्यातील जनतेचा विकास करण्यासाठी त्या राज्यातील शासनाचं नेतृत्व हे किती महत्त्वाचं असतं हे आपण याबद्दलच्या नेतृत्व, लीडरशिप या युनिटमध्ये बघितलं की नेतृत्वाशिवाय कोणतंही राज्य, कोणताही देश, कोणतंही राष्ट्र हे आपला विकास करू शकत नाही, त्याची सुरक्षितता राहू शकत नाही, त्याच्या हितसंबंधाचं रक्षण होऊ शकत नाही, लोकांचा विकास होऊ शकत नाही. आणि त्याचबरोबर आपण हे बघितलं की अशा प्रकारची नेतृत्वाची संकल्पना ही कशा पद्धतीने राज्य संस्थेच्या बरोबरीने विकसित झाली. म्हणजे राज्य संस्थेच्या विकासामध्ये नेतृत्व या संकल्पनेचं खूप मोठं योगदान आहे. जसं राज्य संस्थेच्या विकासामध्ये नेतृत्व या संकल्पनेचं खूप मोठं योगदान आहे, तसंच नेतृत्वाच्या पाठीमागे राहणाऱ्या जनतेचं सुद्धा तितकंच योगदान त्या राष्ट्राच्या विकासामध्ये असतं. आणि जनता ज्यावेळेस अशा नेतृत्वाच्या पाठीमागे एकजुटीने उभी राहते, एकोप्याने उभी राहते, त्यावेळेस जनतेतील त्या एकजुटीच्या, ऐक्याच्या,
एकतेच्या भावनेला आपण राष्ट्रवादाची भावना असं म्हणतो. म्हणून एखाद्या नेतृत्वाला जर पाठीमागून जनतेचा भरपूर सपोर्ट मिळाला तर ते नेतृत्व कोणताही निर्णय घ्यायला, त्या निर्णयाची अंमलबजावणी करायला किंवा धाडसी निर्णय घ्यायला केव्हा तयार असतं आणि धाडसाने अशा प्रकारचे निर्णय घेऊन ते नेतृत्व अंमलात आणू शकतं. जसं आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे की तुम्ही फक्त लढ म्हणा. म्हणजे आपण बऱ्याच वेळेस म्हणतो की मी हे काम करायला तयार आहे, फक्त तुम्ही माझ्या पाठीशी राहा. तसं राष्ट्राच्या विकासामध्ये परकीय संकटापासून देशाला वाचवण्यासाठी, राष्ट्राला वाचवण्यासाठी जनतेचा भरभक्कम पाठिंबा हा नेतृत्वाच्या पाठीशी असणं आवश्यक असतं. त्यावेळेस नेतृत्व असं म्हणतं, आपल्या जनतेला साथ घालतं, आवाहन करतं की तुम्ही फक्त लढ म्हणा. म्हणजे तुमचा मला सपोर्ट हवा आहे, तुमची थाप माझ्या पाठीवर हवी आहे. मग मी किती कठीण निर्णय असले तरी ते घ्यायला, अंमलात आणायला आणि यशस्वी व्हायला तयार आहे. माझ्या तेवढं धडक, माझ्या तेवढी क्वालिटी आहे असं ते नेतृत्वाला वाटतं. म्हणून राष्ट्रवादाची भावना म्हणजे जनतेतील एकोप्याची भावना, जनतेतील ऐक्याची भावना, जनतेतील एकतेची भावना, संघटितपणाची भावना, जनतेची आपसातील बंधुभावाची भावना, याला आपण राष्ट्रवादाची भावना असं म्हणतो. ही एक संकल्पना आहे. ती एक मानसिक अशा प्रकारची संकल्पना आहे, ती एक आध्यात्मिक अशा प्रकारची संकल्पना आहे. राष्ट्रवाद ही एक विचारसरणी आहे असं काही विचारवंतांचं मत आहे. तर काही विचारवंत असं म्हणतात की राष्ट्रवाद ही एक चळवळ आहे, राष्ट्रवाद ही एक विचारधारा आहे, राष्ट्रवाद ही एक शक्ती आहे की जी जनतेला विविध कारणांनी, विविध घटकाच्या आधारावर संघटित करते आणि आपल्या हितसंबंधाच्या रक्षणासाठी कोणत्याही प्रकारच्या संकटाला तोंड देण्यासाठी समर्थ बनत असते. म्हणून राष्ट्रवादाची भावना अत्यंत महत्त्वाची आहे. राष्ट्र विकासामध्ये, राज्याच्या विकासामध्ये, आपलं राज्य, आपलं राष्ट्र टिकून ठेवण्यामध्ये, त्या राज्याची किंवा त्या राष्ट्राचं स्वातंत्र्य, त्याची चालवून सत्ता टिकून ठेवण्यामध्ये राष्ट्रवादाची किंवा राष्ट्रीयतेची भावना असणं ही अत्यंत आवश्यक आहे. तरच ते राष्ट्र खऱ्या अर्थाने शक्तिशाली होऊ शकतं. मित्रांनो, राज्य संस्थेच्या विकासाबरोबर नेतृत्व विकसित झालं, किंबहुना नेतृत्वाशिवाय राज्य संस्था विकसित होऊ शकत नाही असं आपण म्हणू शकतो. म्हणजे नेतृत्वाच्या आधारेच राज्य संस्थेचा विकास झाला, पण राज्य संस्थेच्या विकासाबरोबरच नेतृत्वाचा सुद्धा विकास झाला असं आपल्याला म्हणावं लागतं. त्याच पद्धतीने राज्य संस्था विकसित होत असताना आणि नेतृत्व विकसित होत असताना त्या राज्यातील जनतेचं संघटन, त्यांच्यातील ऐक्याची भावना, त्यांच्यातील एकजुटीची भावना ही त्या राज्य संस्थेच्या विकासासाठी आणि त्या नेतृत्वाच्या विकासासाठी कारणीभूत ठरलेली असते. आणि म्हणून या पार्श्वभूमीवर जर आपण विचार केला तर राष्ट्रवाद ही जी संकल्पना आहे ही नेमकी कधी आणि कशी विकसित झाली असा प्रश्न आपल्या मनात निर्माण होऊ शकतो. राज्यशास्त्राच्या अभ्यासकांनी यावर, या संकल्पनेवर खूप मोठं संशोधन केलं, खूप मोठा अभ्यास केला आणि मग त्यातून असं समोर आलं की राष्ट्रवाद ही जी संकल्पना आहे, ही जी विचारसरणी आहे, ही जी कन्सेप्ट आहे, ही खऱ्या अर्थाने 19व्या शतकाची देण आहे. जशी सार्वभौम सत्ता ही सुद्धा आधुनिक राज्यशास्त्राची देण आहे राज्याची, त्याच पद्धतीने राष्ट्रवाद ही संकल्पना सुद्धा 19व्या शतकाची म्हणजे आधुनिक कालखंडाची एक प्रकारची देण आहे. मग याचा अर्थ राष्ट्रवादाची भावना, जनतेतील ऐक्याची भावना, एकत्वाची भावना, ही संघटितपणाची भावना, जनतेतील बंधुभावाची भावना, आपलेपणाची भावना ही 19व्या शतकाच्या पूर्वी अस्तित्वात नव्हती का असा प्रश्न आपल्या मनात निर्माण होऊ शकतो. या प्रश्नाचं उत्तर असं आहे की ती होती, पण राज्य संस्थेच्या दृष्टिकोनातून, नेतृत्व विकासाच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवाद या संकल्पनेचा चिकित्सक स्वरूपाचा अभ्यास हा राज्यशास्त्रज्ञांनी 19व्या शतकापर्यंत केलेला नव्हता. जसं आपण म्हणतो की सार्वभौमत्व हा राज्याचा आत्मा आहे आणि सार्वभौमत्वाची संकल्पना आधुनिक राज्यशास्त्राला मिळालेली देणगी आहे. म्हणजे याचा अर्थ आधुनिक राज्यशास्त्राची देणगी असली तरी प्राचीन काळात राज्य संस्थेला सार्वभौमत्व नव्हतं का, तर होतं. परंतु सार्वभौमत्व, सॉव्हेरेनिटी म्हणून त्या संकल्पनेचा राज्यशास्त्रात अभ्यास झालेला नव्हता. त्या संकल्पनेचं महत्त्व राज्य संस्थेमध्ये किती आहे याविषयीचा अभ्यास झालेला नव्हता.
त्याच पद्धतीने राष्ट्रवादाची भावना, राष्ट्रीयतेची भावना ही राज्य संस्थेच्या विकासाबरोबरच सायमल्टेनियसली नेतृत्वासोबतच विकसित पावलेली आहे. ज्याप्रमाणे सार्वभौमत्वाची संकल्पना डेव्हलप झाली, ज्याप्रमाणे राज्य संस्थेबरोबर सार्वभौमत्वाची संकल्पना अस्तित्वात होती, त्याचप्रमाणे त्या त्या प्रदेशातील लोकांना संघटित ठेवण्याचं काम या राष्ट्राच्या भावनेने त्याही काळात केलं होतं. आणि म्हणून ती राज्य छोटी छोटी जरी असली तरी आपल्या शत्रू देशापासून आपल्या देशाचं, आपल्या देशाच्या भूमीचं, आपल्या देशातील लोकांचं, जनतेचं, बायाबापड्यांचं संरक्षण करण्यामध्ये ती तत्पर असायची. म्हणजे जरी 21व्या शतकामध्ये राष्ट्राची संकल्पना निर्माण झालेली असली तरी 21व्या शतकापूर्वी सुद्धा ती अस्तित्वात होती असं आपल्याला म्हणावं लागतं. विशेषतः 15व्या शतकामध्ये इटलीचा विचारवंत मॅकियावेली हा जो विचारवंत आहे, या विचारवंताने सगळ्यात पहिल्यांदा राष्ट्रवादाच्या भावनेसंबंधी आपले विचार त्याच्या द प्रिन्स आणि त्याचबरोबर त्याच्या द डिस्कोर्सेस या 2 ग्रंथात मांडलेले होते. याचं एक कारण होतं की इसवी सन पूर्व कालखंडानंतर म्हणजे इसवी सन पूर्व कालखंड ज्यामध्ये ग्रीक नगरराज्य ही अस्तित्वात होती, त्या काळातील एकूण राज्य संस्थेचा किंवा राज्यांचा जर आपण विचार केला तर त्या काळातली जी राज्य होती ती भौगोलिक आकाराने अत्यंत लहान होती, लोकसंख्येच्या दृष्टीने ती अत्यंत लहान होती. जसे की प्लेटो आणि एरिस्टॉटल हे जे राज्यशास्त्राचे गाढे अभ्यासक आहेत, त्यांनी राज्य संस्थेच्या आकारासंबंधी, आदर्श राज्यासंबंधी जे विचार मांडले, त्यात प्लेटोने तर असं म्हटलं होतं की 5040 ही आदर्श राज्याची लोकसंख्या आहे. तर एरिस्टॉटल जो राज्यशास्त्राचा जनक आहे तो असं म्हणाला की आदर्श राज्याची लोकसंख्या ही 10,000 इतकी असू शकते. मग आपण विचार करू शकतो की आजच्या तुलनेमध्ये आपण ज्या शहरांमध्ये राहतो त्या एका शहराची, छोट्या शहराची, त्याची लोकसंख्या ही 20, 25, 30, 40, 50 हजारापर्यंत आहे. मग इसवी सन पूर्व काळातील ग्रीक नगरराज्य एका शहरात जर 50,000 लोक असतील तर एरिस्टॉटलच्या कल्पनेतला स्वतंत्र देश जरी आपण विचार केला असता तरी सुद्धा एका शहरामध्ये किती देश ग्रीक नगरराज्याचे तयार झाले. म्हणजे ग्रीक नगरराज्याच्या कालखंडामध्ये देशाचा भौगोलिक आकार आणि लोकसंख्या ही अत्यंत कमी होती, लहान होती. परंतु इसवी सन पूर्व काळातील ग्रीक नगरराज्याचा ह्रास ज्यावेळेस झाला त्यावेळेस रोमन साम्राज्याचे युग अस्तित्वात आले आणि या रोमन साम्राज्याने सर्व ग्रीक नगरराज्य ही जिंकून घेतली आणि मोठं साम्राज्य तयार केलं. आणि हे जे रोमन साम्राज्य होते इटलीचं होतं आणि इटलीच्या रोमन साम्राज्याने संपूर्ण जगामध्ये आपली मोठमोठी साम्राज्य निर्माण केली. पण ज्याप्रमाणे कोणत्याही गोष्टीची निर्मिती असते त्याच पद्धतीचा ऱ्हास सुद्धा असतो. आणि म्हणून कालांतराने जवळपास 200 वर्षाच्या कालखंडानंतर रोमन साम्राज्याचा ऱ्हास झाला. तो का झाला त्याची इतिहासातील वेगवेगळी कारणे आहेत. जसं आपण म्हणतो की दुसऱ्या महायुद्धापूर्वी ब्रिटनच्या साम्राज्यावरचा सूर्य मावळत नव्हता, इतकं शक्तिशाली ब्रिटन राष्ट्र होतं, इतकं साम्राज्य जगात त्यांचं निर्माण झालेलं होतं दुसऱ्या महायुद्धाच्या पूर्वी. पण आजची अवस्था काय आहे ब्रिटनची? आज ब्रिटन जरी सुपर पॉवर असला तर तो अमेरिका इतका सुपर पॉवर नाही, तो चीन इतका सुपर पॉवर नाही, तो फ्रान्स इतका सुपर पॉवर नाही. कारण काळ बदललाय आणि काळ बदलल्यामुळे त्या देशाची सत्ता, त्याची आंतरराष्ट्रीय पातळीची जी शक्ती आहे, ती दहशत आहे, ती आता कमी झाली असं आपल्याला म्हणावं लागतं. मग या रोमन साम्राज्याच्या ऱ्हासानंतर जेव्हा इटली ही विविध छोट्या छोट्या राज्यांमध्ये विभागली गेली आणि छोट्या छोट्या राज्याचे प्रमुख त्या राज्याचे राजे बनले आणि राजांवर धर्मसत्तेचा पगडा प्रस्थापित झाला. म्हणजे मध्ययुगीन काळामध्ये राजसत्तेवर शासनाच्या नेतृत्वावर धर्मसत्तेचा प्रभाव निर्माण झाला. धर्मसत्ता राज्य करू लागली, धार्मिक सत्तेनुसार राजा वागू लागला आणि त्याचा परिणाम असा झाला की रोमन साम्राज्याचं जे गतवैभव होतं, जे ऐतिहासिक वैभव होतं ते लयास आलेलं होतं, संपुष्टात आलेलं होतं. तो फक्त एक इतिहास उरलेला होता. इटलीच्या रोमन साम्राज्याच्या वैभवशाली स्वरूपाच्या इतिहासाच्या त्या फक्त आठवणी होत्या. अशा स्थितीमध्ये इटलीचा महान विचारवंत मॅकियावेली हा फ्लॉरेन्स नावाच्या एका नगरराज्यामध्ये इटलीचा राजदूत म्हणून काम करत होता आणि त्याला इटलीच्या या रोमन साम्राज्याच्या वैभवशाली इतिहासाविषयी अत्यंत अभिमान होता. पण त्याला जिद्द होती की रोमन साम्राज्यात इटलीला
जे वैभव प्राप्त झालेलं होतं ते गत वैभव मला इटलीला पुन्हा प्राप्त करून द्यायचं आहे. आणि म्हणून त्याने रोमन साम्राज्याच्या ऱ्हासानंतर विखुरलेल्या विविध स्वरूपाच्या छोट्या छोट्या राज्यांना आणि त्या राज्याच्या प्रमुख असलेल्या राजांना एकत्रित आणून आपल्या गत इतिहासातील वैभवशाली साम्राज्याचं, त्या वैभवशाली इतिहासाचं स्मरण करून देण्याचा प्रयत्न केला आणि ते करण्यामध्ये तो यशस्वी झाला. त्यातूनच त्याचा मी सांगितलं त्या पद्धतीने फ्रेंच आणि त्याचबरोबर डिस्कोर्सेस हे 2 ग्रंथ ते निर्माण केले आणि जर्मनीला पुन्हा महासत्ता कसा बनवता इटलीला पुन्हा महासत्ता कसा बनवता येईल यासाठी त्याने सातत्याने प्रयत्न केले. त्यावेळेस फ्रेंचमध्ये मॅकियावेलीने राष्ट्रवादाची भावना म्हणजेच विविध राज्यांना एकत्रित आणण्या पाठीमागे जो विचार मांडला तो विचार म्हणजे राष्ट्रवादाची भावना होती. तो काय सांगत होता ते विविध छोट्या छोट्या वेगवेगळ्या झालेल्या राज्यातील राजांना आणि जनतेला की आपण सर्व एक आहोत. आपल्याला जर आपलं गतवैभव प्राप्त करायचं असेल, आपल्या इतिहासातील जो दरारा होता, जी शक्ती होती जागतिक राजकारणाची, ती जर आपल्याला परत मिळवायची असेल तर त्यासाठी पुन्हा आपल्याला संघटित होणं आणि एकत्र येणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आपण सर्व एक आहोत, आपल्यामध्ये एक प्रकारचा बंधुभाव आहे. फक्त आपल्याला आपल्या गत इतिहासाचं स्मरण करण्याची आवश्यकता आहे. 15व्या शतकामध्ये मॅकियावेलीने राष्ट्रवाद ही संकल्पना अंशिक स्वरूपात होत नाही मांडली आणि इटलीचं एकीकरण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. इटलीचं जे एकीकरण झालं, इटलीचे पुन्हा एक शक्तिशाली राष्ट्र म्हणून रोमन साम्राज्याच्या ऱ्हासानंतर पुन्हा पुढे आली. त्याच्या पाठीमागे मॅकियावेलीच्या राष्ट्रवादी विचारांचं एक प्रकारचं टॉनिक होतं, एक प्रकारची प्रेरणा होती. आणि म्हणून अशा पद्धतीने जर आपण विचार केला तर 15व्या शतकात मॅकियावेलीने राष्ट्रवाद या संकल्पनेची एक प्रकारची मांडणी केली. म्हणजे एका अर्थाने त्या काळामध्ये 15व्या शतकात मॅकियावेलीने राष्ट्रवादाच्या संकल्पनेला एक प्रकारे खतपाणी दिलं, त्याचं बीजारोपण केलं. परंतु तरी सुद्धा आधुनिक राज्यशास्त्रामध्ये किंवा आधुनिक कालखंडामध्ये राष्ट्रवाद या संकल्पनेचा ज्या पद्धतीने विचार केला जातो त्या पद्धतीने विचार झालेला नव्हता. 15वं शतक टू 19वे शतक या मधल्या कालखंडामध्ये राष्ट्रवादी संकल्पनेचा पाहिजे तेवढा विचार झाला नाही. त्याची काय कारण होती? ऍक्च्युली तो व्हायला हवा होता पण तो झाला नाही. याचं एक महत्वाचं कारण होतं की साधारणपणे 14व्या-15व्या शतकानंतर जागतिक पातळीवर जो कालखंड होता त्या कालखंडाला मध्ययुगीन कालखंड म्हणून ओळखला जातो. आणि या मध्ययुगीन कालखंडाला अंधकाराचे युग म्हणून संबोधलं जातं. या मध्ययुगीन कालखंडाला अंधकाराचे युग म्हणून का संबोधलं जातं? कारण या कालखंडामध्ये संपूर्ण जगातील बहुतांश जगातील राष्ट्रांमध्ये धर्मसत्ता ही राजसत्तेपेक्षा अधिक प्रबळ झाली होती. धार्मिक अंधश्रद्धा, धार्मिक रूढी, धार्मिक परंपरा ह्या इतक्या कर्मठ होत्या, इतक्या वाईट होत्या की लोकांच्या बौद्धिक विचारसरणीला कोणत्याही प्रकारचा वाव नव्हता, कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी त्यांना संधी नव्हती. आणि त्याचा परिणाम म्हणून असं होत होतं की त्या काळामध्ये एखाद्या विचारवंताला काय वाटतं याविषयीचा नवीन विचार जर त्याने मांडण्याचा प्रयत्न केला तर धर्मसत्ता त्याला विरोध करत होती. आणि धर्मसत्तेला जनतेचा, सामान्य जनतेचा प्रचंड पाठिंबा होता. धार्मिक विचारांच्या पलीकडे, धर्मग्रंथातील विचारांच्या पलीकडे नवीन काही विचार असू शकतो, नवीन काही ज्ञान असू शकतं, यावर लोकांचा अजिबात विश्वास नव्हता. जगातलं जे काही ज्ञान असेल, जी काही बौद्धिक विचारसरणी असेल ती सर्व या धार्मिक धर्मग्रंथामध्ये सामावलेली आहे. आणि त्या धर्मांचं नेतृत्व करणाऱ्या धर्मगुरूंनी त्याची जशी मांडणी केली त्यावरच लोकांचा विश्वास होता. आणि त्यामुळे नवीन विचार त्या काळामध्ये पुढे आले नाही. म्हणजेच बौद्धिक प्रामाण्यवादाचा विकास झाला नाही, सतत विवेकबुद्धीचा विकास झाला नाही. आणि त्याचा परिणाम म्हणून मध्ययुगीन कालखंडामध्ये राज्य संस्थेचा, शासन संस्थेचा, राज्यातील नागरिकांचा ज्या पद्धतीने विकास व्हायला हवा होता त्या पद्धतीने विकास झाला नाही. आणि म्हणूनच हेच कारण होतं की 15व्या शतकामध्ये मॅकियावेली सारख्या विचारवंताने त्याच्या ग्रंथांमध्ये
इटलीच्या एकीकरणासाठी, इटलीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी ज्या राष्ट्रवादी विचारसरणीची मांडणी केली होती त्या राष्ट्रवादी संकल्पनेचा विकास होऊ शकलेला नव्हता. परंतु मध्ययुगीन युगाचा शेवट आणि आधुनिक युगाचा प्रारंभ या दोन कालखंडाच्या मधला जो कालखंड होता त्याला संक्रमणकालीन कालखंड असं म्हटलं जातं. याच्यासाठी तुम्हाला एक उदाहरण देतो की रात्र झालेली असते आणि रात्री प्रचंड अंधार पडलेला असतो, परंतु रात्रीला सुद्धा शेवट असतो आणि मग सकाळी सकाळी आपण ज्यावेळेस 4 वाजता 4:30 वाजता किंवा 5 वाजता उठतो त्यावेळेस अंधार कमी व्हायला लागतो, प्रकाश बराचसा पडलेला असतो. म्हणजे सूर्याचा प्रकाश नसला तरी अंधार कमी झाल्यामुळे एक प्रकारचा संधी प्रकाश निर्माण झालेला असतो. सूर्य उगवून सूर्याची किरणं पृथ्वीवर पडायची असतात, पण तरी सुद्धा आपण सकाळी म्हणतो की बरंच उजाडलं आहे, बरीचशी पहाट झाली आहे, सूर्य निघायच्या अगोदर आपण उठलो पाहिजे. म्हणजे सूर्याची किरणं पृथ्वीवर पडण्याच्या अगोदर जो प्रकाश रात्रीच्या अंधारानंतर निर्माण झालेला असतो तो आहे दिवस आणि रात्र यांच्यामधला संक्रमण काळ, जिथे अंधार पण आहे असं म्हणता येत नाही आणि सूर्याचा प्रकाश पण आहे असं म्हणता येत नाही, पण दिसतं सर्व काही. म्हणजे अंधारही बऱ्याच अंशी गेलेला असतो आणि सूर्य यायचा असतो, परंतु सूर्य येण्याच्याही अगोदरची पूर्वतयारी झालेली असते. त्याला आपण संक्रमण कालखंड म्हणतो, अंधार आणि दिवस याच्या मधला. त्याचप्रमाणे मध्ययुगाचा शेवट आणि आधुनिक कालखंडाचा प्रारंभ याच्यामध्ये मध्ययुगीन कालखंडातील धार्मिक ज्या रूढी आणि परंपरा आहेत, ज्या कर्मठ होत्या, मानवी विकासाच्या अगेन्स्ट होत्या, विरोधी होत्या, त्यांच्यावर प्रहार करण्याचं काम विचारवंतांनी सुरू केलेलं होतं. आणि नव्या युगाची, आधुनिक युगाची, बुद्धिप्रामाण्यवादी युगाची एक प्रकारची चाहूल ही जगाला लागलेली होती. आणि या मधल्या कालखंडामध्ये नवीन नवीन विचार पुढे यायला लागले. मध्ययुगीन कालखंडातील धार्मिक रूढी, परंपरा, अंधश्रद्धा या नष्ट व्हायला लागल्या. राजसत्तेवर असलेला धर्मसत्तेचा प्रभाव हा समूळपणे नष्ट व्हायला लागला आणि धर्मसत्तेपेक्षा राजसत्ता ही शक्तिशाली व्हायला लागली. मग हे का घडायला लागलं? कारण जनतेमध्ये जागरूकता वाढायला लागली, जनतेमध्ये वैचारिक प्रबोधन मोठ्या प्रमाणात व्हायला लागलं. याचं कारण काय? तर त्या कालखंडातील विचारवंतांनी धर्मसत्तेच्या आणि कर्मठ अशा प्रकारच्या राजसत्तेच्या विरोधात जाऊन आपले विचार त्यांच्या विरोधात मांडून जनमत जागृत करण्याला प्रारंभ केला. आणि म्हणून त्याला प्रबोधनाचं युग आधुनिक कालखंडाला संबोधलं गेलं. कारण या कालखंडामध्ये विद्येचं पुनर्जीवन झालं, नवीन विचार जन्माला यायला लागले, जुन्या विचारांच्या विरोधात चिकित्सकपणे नवीन विचार मांडले जाऊ लागले की ज्यातून लोकांचा विकास होऊ शकेल. विज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्रगती मोठ्या प्रमाणात व्हायला लागली, औद्योगिक क्रांती झाली. 1789 मध्ये फ्रान्सची क्रांती झाली, त्यापाठोपाठ अमेरिकन क्रांती झाली. नागरिकांच्या अधिकारी स्वातंत्र्याविषयी जनता ही जागरूक झाली. औद्योगिक क्रांतीमुळे उत्पादनाच्या साधनांमध्ये प्रचंड अशा प्रकारचा बदल झाला. भांडवलदारांचं भांडवल वापरण्याच्या पद्धती बदलल्या, लोकांचं इन्कम वाढलं, लोक अधिक श्रीमंत व्हायला लागले, पैसा यायला लागले आणि पैसा येताना माणूस शहाणा व्हायला लागला. आणि याबरोबर औद्योगिक क्रांतीच्या या कालखंडामुळे जे श्रीमंत युरोप खंडातील जे श्रीमंत राष्ट्र होते त्या राष्ट्रांना औद्योगिक कारखान्यात लागणारा जो कच्चा माल आहे पक्क्या मालात रूपांतर करण्यासाठी, उत्पादन करण्यासाठी, तो त्यांच्या देशात मिळण्याचा झाला. आणि म्हणून आपला औद्योगिक विकास करण्यासाठी त्यांनी जगातील आशिया आणि आफ्रिका खंडातील जी मागास राष्ट्र होती आपल्यासारखी त्यांच्यावर आक्रमण करायला प्रारंभ केला आणि त्यांना ताब्यात घ्यायला प्रारंभ केला. तिथे आपल्या वसाहती निर्माण केला. अर्थात दुसऱ्या शब्दात साम्राज्यवादाची स्पर्धा युरोपियन राष्ट्रांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण झाली. साम्राज्यवाद म्हणजेच जगातील अविकसित मागासलेल्या राष्ट्रांवर आक्रमण करून सैनिक शक्तीद्वारे त्यांना आपल्या ताब्यात घेणं आणि त्या ठिकाणी आपल्या वसाहती निर्माण करणं म्हणजेच वसाहतवाद हे धोरण त्या काळात निर्माण झालं. पर्यायाने युरोपातील जी राष्ट्र आहेत ही अधिक शक्तिशाली बनली, पण त्याचबरोबर इतर खंडातील राष्ट्रावर आक्रमण करून तिथे साम्राज्यवाद प्रस्थापित करत असताना, वसाहतवाद स्थापन करत असताना त्या ठिकाणी त्यांनी आपले जे विचार आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी ते घेऊन गेले. त्या विचारांची पेरणी त्या ठिकाणी व्हायला लागली.
याचा परिणाम असा झाला की राष्ट्रराज्यांचा जो आकार इसवी पूर्व काळामध्ये होता, भौगोलिक आणि लोकसंख्ये दृष्टीने छोटी छोटी राष्ट्र, ती कन्सेप्ट बदलून एक मोठ्या राष्ट्रराज्यामध्ये राज्यांचं रूपांतर व्हायला लागलं आणि म्हणून या कालखंडाला राष्ट्रराज्याचं युग असं संबोधलं लागलं. या राष्ट्रराज्याच्या युगामध्ये सत्ता स्पर्धा वाढली, लष्करी शक्तीकरण मोठ्या प्रमाणात वाढलं. ज्या राष्ट्राकडे जास्त शक्ती ते राष्ट्र, लष्करी शक्ती, ते राष्ट्र जगातील सर्वात शक्तिशाली राष्ट्र समजलं जातं. ज्या राष्ट्राकडे सर्वात मोठी लष्करी शक्ती ते राष्ट्र आशिया आणि आफ्रिका खंडातील जे अविकसित देश होते त्यांना जिंकू शकत होते, तिथे आपलं साम्राज्य निर्माण करू शकत होते. आणि या साम्राज्य प्रस्थापित करण्याच्या स्पर्धेमध्ये युरोपियन राष्ट्रांचा आपसामध्ये संघर्षही होत होता, त्यांच्या आपसात युद्धही होत होती. आणि याचा परिणाम म्हणून शेवटी आपल्या सर्वांना माहिती आहे की 1914 ते 18 या कालखंडामध्ये पहिलं महायुद्ध घडलं. त्याचबरोबर 1939 ते 1945 या कालावधीमध्ये फक्त 20 वर्षाच्या अंतराने दुसरं जागतिक महायुद्ध झालं आणि त्यामध्ये प्रचंड अशा प्रकारची मानवी आणि वित्ताने या सगळ्या गोष्टीच्या सांगण्याच्या पाठीमागचं तात्पर्य असं की हे सगळं का घडलं, राष्ट्रराज्याचे युग का निर्माण झालं, याची कारणं कोणती होती ती आपण बघितली की फ्रेंचची क्रांती असेल, अमेरिकन क्रांती असेल, औद्योगिक क्रांती असेल, विद्येचं पुनर्जीवन असेल, प्रबोधनाचं युग असेल, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास असेल, या सगळ्या गोष्टीमुळे काय झालं तर संपूर्ण जगातील मानवाचं सामाजिक, आर्थिक आणि राजकीय जीवनात प्रचंड अशा प्रकारचं परिवर्तन झालं. नवीन विचार पुढे आले, लोकशाही शासन पद्धतीसारख्या शासन पद्धती पुढे आल्या, तिला प्रतिकार करण्यासाठी हुकुमशाही सारख्या शासन पद्धती पुढे आल्या आणि ह्या परस्परांना विरोध करणाऱ्या शासन पद्धती पुढे येत असताना नेमका कोणता शासनाचा प्रकार चांगला याविषयी सुद्धा त्यांच्यामध्ये आपसात स्पर्धा व्हायला लागली आणि यातूनच राष्ट्रराज्याचं युग निर्माण झालं. भौगोलिक दृष्ट्या आकाराने मोठी आणि लोकसंख्येच्या दृष्टीने सुद्धा आकाराने मोठी राष्ट्र किंवा राज्य ज्याला आपण देश म्हणू ते अस्तित्वात आले. हे अस्तित्वात येण्याच्या पाठीमागे सगळ्यात महत्वाची मूलभूत भावना जर कोणती असेल तर ती आहे राष्ट्रवादाची भावना, कन्सेप्ट ऑफ नॅशनलिझम. राष्ट्रवादाशिवाय सगळं घडलं नाही, म्हणून राष्ट्रवादाची भावना ही त्या पाठीमागे अत्यंत महत्वाची होती. मग राष्ट्रवाद म्हणजे नेमकं काय तर राष्ट्रवाद म्हणजे काय हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा राष्ट्र म्हणजे काय ते समजून घ्यावं लागेल, नंतर राष्ट्रीयत्व म्हणजे काय ते आपल्याला समजून घ्यावं लागेल आणि नंतर राष्ट्रवाद म्हणजे काय समजून घेणं सोपं जाईल. कारण राष्ट्रवादाच्या विकासातून राष्ट्रीयत्व निर्माण झालं, राष्ट्रीयत्वाच्या विकासातून राष्ट्रवाद निर्माण झाला. दुसऱ्या शब्दात मी असंही म्हणू शकतो की राष्ट्रवाद प्लस राष्ट्रीयत्व इज इक्वल टू राष्ट्रवाद. म्हणजे राष्ट्रवाद ही जी संकल्पना आहे ही राष्ट्र आणि राष्ट्रीयत्व या दोन संकल्पनांच्या विकासातून, या दोन उपसंकल्पनांच्या विकासातून निर्माण झालेली एक परिपूर्ण अशा प्रकारची संकल्पना आहे. मग राष्ट्र म्हणजे नेमकं काय तर राष्ट्र म्हणजे राज्य नाही. आपण बऱ्याच वेळेस अमेरिका राष्ट्र, भारत राष्ट्र या शब्दांचा वापर करतो, परंतु राष्ट्र आणि राज्य या दोन वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. राज्य म्हणजे देश, राज्यशास्त्राच्या भाषेमध्ये, राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य किंवा गुजरात नाही, तर राज्यशास्त्राच्या भाषेमध्ये राज्य म्हणजे देश, स्वतंत्र देश, आणि राष्ट्र हा देश नसून ती एक मानसिक भावना आहे, तो एक मानसिक विचार आहे जिच्यामध्ये ऐक्याची किंवा एकतेची भावना असते. राज्य निर्माण होण्यासाठी 4 घटकांची आवश्यकता असते. एक भूप्रदेश, दुसरं लोकसंख्या, तिसरं शासन आणि चौथं सार्वभौमत्व. म्हणजे भूप्रदेश, लोकसंख्या, शासन आणि तिसरं सार्वभौमत्व या 4 घटकातून राज्य निर्माण होतं. यापैकी कोणताही एक घटक जर नसेल तर राज्य म्हणजे देश निर्माण होऊ शकत नाही. उदाहरणार्थ भारताला 15 ऑगस्ट 1947 पूर्वी स्वातंत्र्य मिळण्या अगोदर भारताजवळ भूप्रदेश होता, शासन होतं, भारतीयांचं नव्हतं पण ब्रिटिशांचं शासन होतं, पण शासन होतं, लोकसंख्या होती, पण सार्वभौमत्व म्हणजे स्वातंत्र्य नव्हतं. त्यामुळे जगाच्या नकाशावर
भारताचं अस्तित्व स्वतंत्र देश किंवा स्वतंत्र राज्य म्हणून नव्हतं, तर एक वसाहतीक राज्य म्हणून होतं, म्हणजे ब्रिटिशांचं गुलाम राज्य असं होतं. पण 15 ऑगस्ट 1947 ला चौथी जी कंडिशन आहे आपली सार्वभौम म्हणजे स्वातंत्र्य प्राप्तीची, ती पूर्ण झाली आणि जगाच्या नकाशावर आपण एक राज्य म्हणून, एक स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आलो. म्हणजे राज्य निर्माणासाठी भूप्रदेश, लोकसंख्या, शासन, सार्वभौमत्व या 4 घटकांची आवश्यकता असते. यापैकी कोणताही एक नसेल तर राज्य म्हणजे देश निर्माण होऊ शकत नाही. तर राष्ट्र म्हणजे काय? तर राष्ट्र म्हणजे जात, धर्म, वंश, भाषा, प्रदेश, समान इतिहास, समान संस्कृती, समान राष्ट्रीय महत्वाकांक्षा या सगळ्या घटकांमुळे किंवा यापैकी कोणत्याही एका घटकामुळे सुद्धा राष्ट्र ही संकल्पना अस्तित्वात येऊ शकते. यासाठी सगळेच घटक असले पाहिजे असं नाही, तर यापैकी एकही घटक असला तरी राष्ट्र ही संकल्पना निर्माण होऊ शकते. म्हणजे राष्ट्र या शब्दाचा अर्थ ऐक्याची किंवा एकतेची भावना असा होतो. म्हणून समान जातीचे लोक असतील तरी ऐक्याची भावना निर्माण होऊ शकते. समान धर्माचे लोक असतील तरी सुद्धा ऐक्याची भावना निर्माण होऊ शकते. समान वंशाचे लोक असतील तरी सुद्धा ऐक्याची भावना निर्माण होऊ शकते. समान भाषेचे लोक असतील तरी सुद्धा ऐक्याची भावना निर्माण होऊ शकते. म्हणजे राज्य निर्मितीसाठी 4 घटकांची आवश्यकता आहे. तर राष्ट्र निर्माण होण्यासाठी मी जी घटक सांगितले आहेत त्यापैकी एका किंवा काही किंवा अनेक घटकांमुळे सुद्धा राष्ट्रीय संकल्पना निर्माण होऊ शकते. दुसरी गोष्ट, राज्याला सीमा असतात, राष्ट्राला सीमा नसतात. हा दुसरा महत्त्वाचा फरक आहे. म्हणजे भारत हा एक देश आहे, म्हणजेच राज्य आहे, याच्या बाउंड्रीज आहे. पाकिस्तान एक देश आहे, त्याची बाउंड्री आहे, त्याला सीमा आहे. त्या सीमेच्या आत आपण सार्वभौम आहे, त्याच्या बाहेर आपली सत्ता नाही, पण आतमध्ये आपली सत्ता आहे. राष्ट्र ही भावना आहे, तिला सीमा नसतात, तिला प्रदेश नसतो. उदाहरणार्थ भारतातील मुस्लिम आणि पाकिस्तानातील, बांगलादेशातील, इराण, इराकमधील मुस्लिम यांच्यामध्ये धार्मिक आधारावर ऐक्याची किंवा एकतेची एक प्रकारची भावना निर्माण झाली. म्हणून जर समजा भारतातील मुस्लिमांवर अन्याय झाला तर इतर राष्ट्रातील मुस्लिम आवाज उठवतात, पाकिस्तानातील मुस्लिमांवर अन्याय झाला तर इतर राष्ट्रातील मुस्लिम आवाज उठवतात, भारतातील ख्रिश्चनांवर अन्याय झाला तर इतर देशातील ख्रिश्चन जे देश आहेत किंवा तिथली जी कम्युनिटी आहे ती आवाज उठवते. म्हणजे त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या देशात ते राहून सुद्धा, वेगवेगळ्या देशाचे नागरिक असून सुद्धा त्यांच्यामध्ये कशाची भावना निर्माण झालेली आहे? एकतेची किंवा ऐक्याची. म्हणजे तिला सीमा नसतात. सांगायचं तात्पर्य की राष्ट्र आणि राज्य या 2 गोष्टी सारख्या नाहीत, जरी आपण सामान्यपणे त्यांना एकच समजत असलो तरी सुद्धा. मग राष्ट्र म्हणजे नेमकं काय हे जर आपल्याला समजून घ्यायचं झालं तर आपल्या लक्षात येईल की राष्ट्र म्हणजे नेशन. हा जो शब्द आहे, हा शब्द नेशिओ, NATIO, नेशिओ या लॅटिन शब्दापासून तयार झालेला आहे. नेशन, राष्ट्र या शब्दाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? नेशन. नेशन हा शब्द कशापासून तयार झाला? NATION. नेशन हा शब्द तयार झाला लॅटिन भाषेतील नेटिओ, NATIO या शब्दापासून, आणि त्याचा मराठीतला अर्थ होतो जन्म किंवा वंश. नेटिओ या शब्दाचा अर्थ काय होतो? जन्म किंवा वंश. म्हणून समान वंशाच्या व्यक्ती, समान रक्त संबंधाच्या व्यक्ती ज्या असतात त्यांच्यामध्ये एकीची भावना असते. मित्रांनो लक्षात घ्या, जिथे ज्या व्यक्ती समान वंशाच्या असतात, समान रक्त संबंधाच्या असतात, त्यांच्यामध्ये ऐक्याची किंवा एकतेची भावना मोठ्या प्रमाणात असते. आपलं 50 लोकांचं कुटुंब आहे, आपल्याला 4-5 काका आहेत, 4-5 काकांचे एका काकाचे 2-2, 4-4 पोरं आहेत, 25-30 जणांची आपली फॅमिली आहे. आपले आजोबा एक होते, त्यांना 5 मुलं होती, 5 मुलांची पुढे 3-3, 4-4 मुलं आणि त्यांचे कुटुंब. म्हणजे आपले आजोबा एक होते, त्यांच्यातून आपण निर्माण झालेलो आहे, म्हणून ते आपले भाऊबंद आहेत. माझ्या काकाचा मुलगा, माझा चुलत भाऊ, माझी चुलत बहीण, हे जे आपण म्हणतो, आणि त्यांच्याविषयी आपल्याला इतर लोकांपेक्षा जास्त आत्मीयता असते. जर त्यांच्यावर कोणत्या प्रकारचं संकट आलं तर आपण गावातील इतर लोकांच्या अगोदर त्यांच्या तरी धावून जातो, की आपल्यावर संकट आलं तर इतर लोक यांच्या अगोदर आपले धावून येतात आपल्यासाठी, कारण तो माझा चुलत भाऊ आहे, ती माझी चुलत बहीण आहे. कारण समान रक्त संबंध. आपल्या भावासाठी बहिणीचा जास्त जीव तुटतो, आपल्या बहिणीसाठी भावाचा जास्त जीव तुटतो.
आपल्या वडिलांसाठी मुलाचा जास्त जीव तुटतो, वडिलांचा मुलांसाठी जास्त जीव तुटतो, कारण ते एकाच वंशाचे असतात, समान रक्त संबंधाचे असतात, म्हणून त्यांच्यात ऐक्याची व एकतेची भावना निर्माण झाली असते. हे जरा छोट्याशा पातळीवर. लार्ज स्केलला लक्षात घ्या की समान आडनावाची फॅमिली गावातली जी आहे, जाधव असतील किंवा भोसले असतील, चव्हाण असतील, कोणती असतील, तर त्यांच्यामध्ये जास्त संघटन असतं, कारण ते एका आडनावाचे आहेत, एका वंशाचे आहेत, एका समान रक्त संबंधाचे आहेत. म्हणून ती 50 घरं जरी असतील तरी इतर घरांच्या तुलनेत ती लवकर संघटित होती. म्हणजे जन्माच्या किंवा वंशाच्या आधारावर आपल्यामध्ये, रक्त संबंधाच्या आधारावर आपल्यामध्ये ऐक्याची भावना, बंधुत्वाची भावना किंवा समानतेची भावना ही आपल्यामध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण होते. आणि मग एकमेकांसाठी आपण कोणत्याही प्रकारचा त्याग करायला तयार असतो. वेळ प्रसंगी बाप मुलासाठी जीव द्यायला तयार आहे, मुलगा बापासाठी जीव द्यायला तयार आहे, एक चुलत भाऊ दुसऱ्या चुलत भावासाठी जीव द्यायला तयार आहे. याचं कारण काय? समान रक्त संबंध. जर संकट आलं तर आपण आपला जीव धोक्यात घालून सुद्धा आपल्या त्या भावंडाला, आपल्या त्या भावाला, आपल्या त्या वडिलांना वाचवण्याचा प्रयत्न करतो, कारण आपला वंश एक आहे. ती भावना, ती रक्त संबंधाची भावना ही आपल्यामध्ये प्रबळ ठरलेली असते. एकजूट निर्माण करण्यासाठी, ऐक्याची भावना निर्माण करण्यासाठी, एकतेची भावना निर्माण करण्यासाठी. म्हणून नेशन, राष्ट्र, नेशन, नेशन, नेशिओ, नेशिओचा मराठीचा अर्थ होतो जन्म किंवा वंश. आणि म्हणूनच राष्ट्र म्हणजे काय तर समान जात, धर्म, वंश. जातीचं तसंच आहे. आपण म्हणतो जातीसाठी राजकारणात माती खाल्ल्या जाते, कारण एखादा उमेदवार भारताच्या राजकारणात तुम्ही बघा, जर उभा राहिला आणि तो जर आपल्या जातीचा असेल तर आपल्या जातीचा म्हणून तो कसाही असला तरी आपण त्याला मतदान करतो. तो आपल्याला ओळखत असला तरी मतदान करतो, नसला ओळखत तरी आपण मतदान करतो, कारण आपण काय म्हणतो आमची जात एक आहे. समान धर्म, एका धर्माच्या व्यक्ती आहे आणि त्या धर्माचा उमेदवार उभा असला भारताच्या राजकारणामध्ये, तर धार्मिक आधारावर आपण तो आपल्याला नसल्या ओळखत तरी नाही हमारे धर्म काय, आमच्या धर्माचा आहे, आमच्या रिलिजनचा आहे असं म्हणून आपण त्याला मतदान करतो. कारण काय? ही नॅचरल स्वरूपाची एकत्वाची किंवा ऐक्याची भावना, बंधुभावाची भावना त्या त्या समूहामध्ये निर्माण झाली असते. तो समूह कोणत्याही धर्माचा असू शकतो, तो मुस्लिम असू शकतो, तो हिंदू असू शकतो, तो बौद्ध असू शकतो, तो ख्रिश्चन असू शकतो, तो शीख असू शकतो, कोणताही. पण धार्मिक समानतेच्या आधारावर ऐक्याची भावना निर्माण होणं, जातीय तत्वाच्या आधारावर ऐक्याची भावना निर्माण होणं, जन्माच्या आधारावर ऐक्याची भावना निर्माण होणं, वंशाच्या आधारावर ऐक्याची भावना निर्माण होणं, आणि याही पलीकडे जाऊन जात कोणतीही असो, धर्म कोणताही असो, पण केवळ समान भाषेच्या आधारावर सुद्धा ऐक्याची भावना निर्माण होऊ शकते. मित्रांनो, येथे एक उदाहरण तुम्हाला देतो की आपण अमेरिका किंवा ब्रिटनमध्ये फिरायला गेलो आणि तिथे गेल्यानंतर सगळे लोक इंग्लिश बोलत आहेत आणि इंग्लिश बोलत असताना एखाद्या कुटुंब एका बाजूला बसलेलं आहे जे हिंदी भाषिक आहे आणि तिथे दुसरं कोणतरी कुटुंब आलं आणि ते जर हिंदी भाषेत अत्यंत चांगल्या पद्धतीने बोलत असले तर तुम्हाला, जर एक इंदोरची फॅमिली असली दुसरी उत्तर प्रदेशमध्ये लखनौची असली तरी सुद्धा तो हिंदी बोलला तर तुम्हाला असं वाटतं की आपला आहे. पण त्यावेळेस तुम्ही जात बघता का, धर्म बघता का? नाही. जर संधी भेटली तर आपण त्याच्याकडे जातो, नमस्कार करतो, तुम्ही कुठले काय कुठले, आणि मग आपण सोबत हिंडा फिरायला लागतो. ही ऐक्याची भावना आपल्याला कशामुळे निर्माण झाली आपल्यामध्ये? केवळ भाषेच्या आधारावर. तो कदाचित दुसऱ्या जातीचा असेल, दुसऱ्या धर्माचा असेल, पण जिथे सर्वत्र हिंदी इंग्रजी बोलले जाते तिथे 1, 2, 3 कुटुंब हिंदी बोलणारे आहेत म्हणून ते एकत्र येतात, कारण आपण भारतातले आहोत. जर अमेरिकेत आपण गेलो किंवा ब्रिटनमध्ये आपण गेलो किंवा तामिळनाडूमध्ये आपण गेलो, तिथे गेल्यानंतर ती तमिळ भाषा बोलली जाते, आंध्रमध्ये तेलुगू बोलली जाते. तिथे 2-3 अपरिचित असलेल्या कुटुंबांची भेट झाली जे मराठी भाषिक आहे. एक आहे नागपूरचा, एक आहे पुण्याचा, एक आहे बुलढाण्याचा, आणि त्याची भेट झाली. काही नाते नाही, गोते नाही, ओळख नाही, जात एक नाही, धर्म एक नाही, काहीच नाही. पण तरी सुद्धा केवळ एखाद्या कुटुंब मराठी बोलताना आपण पाहिलं तर आपण त्याच्याकडे जातो, त्याला नमस्कार करून त्याची परिचय आपण करतो आणि तिथून आपण बरोबर हिंडा फिरायला लागतो. तिथे त्या समूहामध्ये जिथे मराठी बोलणाऱ्या लोकांची संख्या कमी आहे, इतर भाषिकांची संख्या जास्त आहे, तिथे भाषेच्या आधारावर समानता किंवा ऐक्याची भावना निर्माण होते. त्याला आपण राष्ट्रीयत्व, राष्ट्र असं म्हणतो. म्हणजे राष्ट्र या शब्दाचा साधा आणि सरळ अर्थ होतो ऐक्याची किंवा एकतेची भावना, बंधुत्वाची भावना, इमोशन ऑफ युनिटी, ज्यामुळे आपल्यामध्ये बंधुभाव निर्माण होतो,
आपल्यामधला जो वेगळेपणा आहे तो संपुष्टात येतो आणि आपण सर्वांना मानसिक दृष्टिकोनातून, भावनिक दृष्टिकोनातून, इमोशनली एक समजायला लागतो. म्हणून राष्ट्र या शब्दाचा मराठीला साधा आणि सरळ अर्थ होतो ऐक्याची किंवा एकतेची भावना. मग त्यातूनच राष्ट्रीयत्व तयार होतं, म्हणजे सामाजिक दृष्टिकोनातून. मग राष्ट्र आणि राष्ट्रीयत्वातून राष्ट्रवाद तयार होतो. मग राष्ट्रवाद म्हणजे नेमका काय? तर राष्ट्रवाद हा आपल्याला नॅशनल लेवलला आपल्या राष्ट्राच्या दृष्टिकोनातून, आपल्या देशाच्या दृष्टिकोनातून इमॅजिन करायचं. म्हणून राष्ट्रवाद हे काय? एक प्रकारची मानसिक भावना आहे, ती एक प्रकारची विचारसरणी आहे, ती एक प्रकारची चळवळ आहे, ते एक प्रकारचं आंदोलन आहे. राष्ट्रवाद म्हणजे चळवळ, राष्ट्रवाद म्हणजे आंदोलन, राष्ट्रवाद म्हणजे विचारसरणी, राष्ट्रवाद म्हणजे मानसिक भावना, आध्यात्मिक भावना, असं मत विचारवंतांनी मांडलेलं आहे. कारण ते दाखवतायत, देश तुम्हाला दाखवता येईल की या सीमेच्या आत असलेला देश आमचा आहे, पण राष्ट्र ही जी मानसिक भावना आहे ती आपल्याला शो करता येत नाही, आपल्याला ती दाखवता येत नाही. आणि म्हणून राष्ट्रवाद या संकल्पनेच्या विविध व्याख्या विचारवंतांनी केल्या. एक विचारवंत असं म्हणतो की राष्ट्रवाद म्हणजे जनतेतील मोठ्या स्वरूपाच्या, मानपेशवाच्या जनतेतील अशी भावना की जी केवळ आपण एखाद्या देशाचे नागरिक आहोत या कारणाच्या आधारे आपल्या देशाप्रती एक प्रकारची ओढ आपल्या सगळ्यांमध्ये निर्माण करते, आपल्यामधला फरक ती संपवते, आपल्यामध्ये ऐक्याची किंवा एकतेची भावना निर्माण करते. तर दुसरा एक विचारवंत असं म्हणतो की ज्यावेळेस एखादा मानवी समुदाय हा आपल्या वैधानिक हक्कासाठी, वैधानिक हक्कांच्या प्राप्तीसाठी संघटित होतो आणि संघटित झाल्यानंतर आपली स्वतःची स्वतंत्र ओळख, आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून एखाद्या विशिष्ट उपप्रदेशाची सत्ता प्राप्त करण्याचा निर्धार व्यक्त करतो आणि ती प्राप्त करतो, त्यावेळेस त्या मानवी समुदायामध्ये जी भावना निर्माण झाली असते त्या भावनेला राष्ट्रवादाची भावना असं म्हणतात. राष्ट्रवादाच्या या भावनेमध्ये देशभक्तीची भावना, देशप्रेमाची भावना ही ओतपोत भरलेली असते. राष्ट्रवाद ही जी भावना आहे, ही जी मानसिक संकल्पना आहे, ही जी मानसिक कल्पना आहे, ही आपल्या समुदायासाठी, आपल्या राष्ट्रासाठी, आपल्या देशासाठी कोणत्याही प्रकारचं बलिदान, कोणत्याही प्रकारचा त्याग करण्यासाठी स्वतःला उद्योग करत असते. ते एक प्रकारची नशा आहे. उदाहरणार्थ आपण बघितलं की भारताला स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी जी स्वातंत्र्य चळवळ सुरू होती, त्या स्वातंत्र्य चळवळीत सुखदेव, राजगुरू, भगतसिंग यांच्यासारखे अनेक देशभक्त जे आहेत ते हसत हसत फासावर गेले. फासावर जाणं म्हणजे पर्याय आपल्या प्राणाशी मुक्ती आहे. तरी सुद्धा एखादी व्यक्ती जर हसत हसत आपल्या देशातील देशबांधवांच्या राजकीय हक्क प्राप्तीसाठी जर हसत हसत फासावर जात असेल, वंदे मातरम म्हणत असेल, भारत माता की जय म्हणत असेल, तर ते दुसरं तिसरं काही नाही, तर तीच आहे खऱ्या अर्थाने राष्ट्रवादाची भावना. लोकमान्य टिळक नाही म्हणायचे का की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. म्हणजे हे सुद्धा दुसरं तिसरं काही नसून काय आहे? राष्ट्रवादाची भावना. महात्मा गांधी म्हणायचे की चले जाओ, क्विट इंडिया. त्यांच्या या घोषणेत काय दडलेलं होतं? राष्ट्रवादाची भावना. म्हणजे आपल्या स्वतंत्र राजकीय अस्तित्वासाठी, आपली स्वतःची स्वतंत्र राजकीय ओळख निर्माण करण्यासाठी, आपल्या देशाला स्वतंत्र करण्यासाठी, आपले राजकीय हक्क प्राप्त करण्यासाठी ज्यावेळेस एखादा मानवी समुदाय समान ध्येयाने, समान उद्दिष्टाने, समान विचारसरणीने प्रेरित होतो, संघटित होतो आणि त्यासाठी कोणत्या प्रकारचा त्याग किंवा बलिदान करण्यासाठी तत्पर असतो, त्यावेळेस त्याला राष्ट्रवादाची भावना असं म्हणते. गिलख्रिस्ट नावाच्या विचारवंताने एक छान व्याख्या केली आहे की राष्ट्रवाद म्हणजे काय? तर राष्ट्रवाद म्हणजे जेव्हा समान जात, धर्म, वंश किंवा समान भाषा, समान इतिहास, समान भूप्रदेश, समान संस्कृती किंवा समान राजकीय महत्वाकांक्षा यापैकी एक किंवा यापैकी काही किंवा यापैकी अनेक किंवा सर्वच घटकांमुळे जेव्हा एखाद्या मानवी समुदायामध्ये ऐक्याची किंवा एकतेची किंवा बंधुत्वाची भावना निर्माण होते,
त्यावेळेस तिला राष्ट्रवाद असं म्हणतात। आणि ही ऐक्याची किंवा एकतेची भावना ही आपल्या राज्याला, आपल्या देशाला, आपल्या राष्ट्राला परक्यांपासून स्वतंत्र करण्यासाठी आपल्याला प्रेरित करत असते। केवळ स्वतंत्र करण्यासाठी ती प्रेरित करत नाही, तर आपल्या राष्ट्राचा विकास करण्यासाठी ती जनता, ते नागरिक या राष्ट्राच्या भावनेच्या आधारावर अतोनात श्रम करतात, आपल्या राष्ट्राच्या विकासासाठी झटतात, आपलं राष्ट्र जगातील एक सर्वश्रेष्ठ राष्ट्र बनावं यासाठी सातत्याने प्रयत्न करतात, एक शक्तिशाली राष्ट्र बनावं यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात। आम्ही म्हणजे जगातील सर्वश्रेष्ठ आहोत, आम्ही म्हणजे जगापेक्षा वेगळे आहोत आणि आम्ही सर्वात शक्तिशाली आहोत, ही भावना राष्ट्रवादाच्या भावनेच्या मुळाशी दडलेली असते। आणि म्हणून राष्ट्रवादाची भावना ही आपले जे वैधानिक राजकीय हक्क असतात ते प्राप्त करण्यासाठी, आपल्या देशाला स्वातंत्र्य प्राप्त करून देण्यासाठी, जगातील नकाशावर आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी, ती अधिक काळ टिकावी यासाठी सातत्याने प्रयत्न करणारी एक वैचारिक क्रांती आहे, ती एक वैचारिक चळवळ आहे, ते एक वैचारिक आंदोलन आहे, ती एक प्रकारची विचारसरणी आहे, ती एक प्रकारची मानसिक भावना आहे, असं विचारवंतांचं मत आहे। मला असं वाटतं की राष्ट्रवाद म्हणजे नेमकं काय, राष्ट्रवादाचा नेमका अर्थ काय होतो हे आपल्या लक्षात आलं असेल। मग राष्ट्रवादाची ही जर व्याख्या असेल किंवा हे जर घटक राष्ट्रवादाचे असतील, तर मग राष्ट्रवादाची नेमकी वैशिष्ट्य काय, तर राष्ट्रवादाची ठराविक वैशिष्ट्य व्याख्येवरून या अर्थात आपल्याला सांगता येईल की नंबर 1, राष्ट्रवाद म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ती एक मानसिक भावना आहे। नंबर 2, राष्ट्रवाद दुसरं तिसरं काही नसून ती एक प्रकारची आध्यात्मिक विचारसरणी आहे। राष्ट्रवाद म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ती एक विचारसरणी आहे, ते एक आंदोलन आहे, ती एक चळवळ आहे। याशिवाय राष्ट्रवाद ही स्वतंत्र राज्याची मागणी करते, राष्ट्रवाद ही आपल्या देशाच्या विकासाची मागणी करते, राष्ट्रवाद ही आपल्या राष्ट्राला सर्वश्रेष्ठ जगामध्ये निर्माण करण्याची मागणी करत असते। याशिवाय राष्ट्रवाद जगाच्या पाठीवर आपले स्वतंत्र सर्वश्रेष्ठ अशा प्रकारची ओळख निर्माण करत असतानाच आपल्यामध्ये आपल्या देशाप्रती, आपल्या देशाच्या सीमाप्रती, आपल्या देशाच्या भूप्रदेशाप्रती, आपल्या देशातील जनतेप्रती, आपल्या देशातील सैन्याप्रती एक प्रकारची देशभक्तीची, देशप्रेमाची भावना आपल्या मनात सातत्याने निर्माण करत असते। केवळ निर्माण करत नाही तर ती टिकून ठेवण्याचा प्रयत्न करत असते, केवळ टिकून ठेवण्याचा प्रयत्न करत नाही तर तिच्यामध्ये म्हणजे देशभक्तीच्या भावनेमध्ये, देशप्रेमाच्या भावनेमध्ये सातत्याने वृद्धी करण्याचा प्रयत्न करत असते। आणि त्यासाठी कोणत्या प्रकारचा त्याग, कोणत्या प्रकारचं बलिदान करण्यासाठी सुद्धा ती प्रोत्साहन देत असते। अशा प्रकारची ही जी मानसिक राष्ट्राची भावना आहे ती जगाच्या प्रत्येक राष्ट्रासाठी, आपल्या राष्ट्राच्या श्रेष्ठत्वासाठी, त्याच्या स्वतंत्र ओळखीसाठी, त्याच्या स्वतंत्र महत्वासाठी एक प्रकारचा टॉनिक आहे, एक प्रकारची शक्ती आहे असं आपल्याला म्हणता येईल। थँक्यू।